नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ काढते। शेळ्या आमच्या संध्याकाळचा टाईम झाला, आता काय टाकलं तर नाही, मम्मीने अजून गवत आणून ठेवलं आहे आणि काय शेंगांचा पाला बघायला गेले काय माहीत। तर आमचे जे मंडळी इथं बांधलेले होते, तुम्हाला जुन्या व्हिडिओवरून आठवत असतील तर त्यांचा बाजार झालेला आहे। सगळे म्हणजे 6 जण विकले ना पप्पा? हां, 6 जण। इथं आमच्या इथं चाकणमध्ये बाजार भरतो ना, तिथं घेऊन गेला होता भाऊ माझा। कसे गेले हो पप्पा, जरा सांगसान का? हां, भाऊ घेऊन गेला होता सगळ्यांना। एवढंच बोलत होता तो का मम्मी मला लय वाईट वाटलं। ते बोकड जे आहेत ना, ते म्हणजे तो गेला आणि गेल्याबरोबरच त्यांची विक्री झाली, पण ते बोकड त्याला सोडून साईडलाच जात नव्हते, त्याच्याच मागं पुढं फिरत होते। त्याचं त्याला खूप वाईट वाटलं। तो 2 दिवस मम्मीला बोलत होता, मला पण कॉलवर बोलत होता, स्वप्नामध्ये मला ते दिसतंय का ते माझ्या मागं पुढं फिरतायत आणि मी त्यांना तिथं सोडून आलो। हा पप्पा, तुम्ही गेले नव्हते सोबत? वाईट वाटत होतं खूप। त्यांच्यात जीव लावल्यासारखा हे करतो ना आम्ही, त्याच्यामुळं ते विकू वाटत नाही बिलकुल। पण आता किती वाढवणार? आता तुम्ही बघत होते त्यांना भरपूर आम्ही खायला टाकत होतो, पण तरी पण असं वाटत होतं जसं त्यांची पोटं भरत नाही, सगळे नुसते वाळत चालले होते। ते एक उन्हाचा पण त्रास होत होता, ऊनच भरपूर होतं आणि हे सीट आम्ही लावलेलं सावलीसाठी, पण ह्या सीटांनी जास्त गरम होत होतं मित्रांनो, त्याच्यामुळे ते असे बारीक होत चालले होते। आता जसं वातावरण सुधारेल तसे यांच्या तब्येती परत सुधारतील, होतील चांगल्या। पण काढून टाकले तेवढे 6 जण काढून टाकले आणि बाकीच्या पाठी ठेवल्यात। आणि तो आमचा फकडा एक बोकड आहे, तेवढा एकच ठेवलेला आहे। हळूहळू आम्ही आपण शेळ्या कमी करणार आहे। कमेंट होती तुम्ही सगळ्या शेळ्या कमी करा आणि 2 काठीवाडी शेळ्या किंवा बिटलवाल्या शेळ्या घ्या आणि नवीन पद्धतीने चालू करा। तर करणार आहे आम्ही, थोडं अजून चांगलं झालं की करणार आहे, पण सध्या तरी जसं चाललं आहे तसं चाललं आहे। भरपूर कडबा पण भरपूर संपला एवढ्या जणांमध्ये बघा, तरी अजून भरपूर आहे। पूर्ण भरलेलं आहे, खालपर्यंत भरलेलं, एवढा कडबा साचवला आहे। आता पैशांनी कसे गेलेत मित्रांनो मला पण नाही माहिती, पप्पांना पण नाही माहिती। ते भावानी व्यवहार केला आहे, त्याला परवडलं असेल तसं दिलं असेल, कारण मम्मीने त्याच्या जीवावरच सोडलं होतं। खूप दिवसांनी आता म्हणलं, मीच 15 दिवसांनी घरी आले, 15-20 दिवस झाले, त्याच्यापूर्वी आले होते। तर टाकावा एक व्हिडिओ, थोडा चॅनल आपला चालला आहे डाऊनमध्ये, त्याला वर आणावा। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा। अजून थोड्या दिवसांनी परत पहिल्या मोडसारख्या व्हिडिओ यायला चालू होतील, तोपर्यंत तुम्ही कोणीच चॅनल विसरू नका। जेवढा व्हिडिओ होता तेवढा तरी बघत जा। खूप धन्यवाद।